विद्येचं माहेरघर असणारं पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर एका अत्यंत भयानक घटनेनं हादरून गेलाय। अवघ्या 48 तासात तब्बल 15 जणांचा करुण अंत झालेला आहे। काल गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा जीव गेलाय आणि हा आकडा आता 15 वर पोहोचलाय। या मृत्यूच्या तांडवामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे। हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार नेमका घडला कसा? तर प्राथमिक माहितीनुसार या सर्व 15 जणांचा बळी घेतलाय तो विषारी आणि बनावट दारूनं। यामधील मृत व्यक्ती या पुण्यातील हडपसर, दापोडी, फुगेवाडी आणि काळेपडर भागातील रहिवासी होत्या। ही विषारी दारू प्याल्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र त्रास सुरू झाला। सुरुवातीला चक्कर येणं, त्यानंतर उलट्या होणं आणि अचानक तोंडाला फेस येणं, अशा अत्यंत वेदनादायी अवस्थेत या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पण उपचारादरम्यान एका पाठोपाठ एक अशा 15 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत, तर काहींची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या 15 जणांच्या मृत्यूचा हाहाकार माजवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत। योगेश वानखेडे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तोच या निष्पाप जीवांच्या मृत्यूचा मुख्य सौदागर ठरलाय। हा वानखेडे पुण्यातील मुंडवा परिसरात राहायचा। उरळी कांचन आणि पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी परिसरात तो छुप्या पद्धतीनं बनावट दारू तयार करायचा। पैशांच्या हव्यासापोटी त्याने स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक आणि विषारी दारू बनवली। हीच जीवघेणी दारू त्याने हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी चिंचवडच्या भागात विकलेली आहे आणि या नशेनं निष्पापांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून बनावट दारूचे कॅन जप्त केलेले आहेत। एवढी मोठी आणि भयानक मन सुन्न करणारी घटना घडूनही पुणे पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाहीये। पोलिसांच्या या संशयास्पद मौनामुळे आता अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रशासन नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करते? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात बनावट दारूची विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस झोपले होते का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासाची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।